नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण खूप एक वेगळ्या ठिकाणाबद्दल बोलणार आहे. ते ठिकाण आहे हिमाचल प्रदेशमध्ये. तुम्ही म्हणाल हिमाचल प्रदेश म्हणजे काय? शिमला आहे, मनाली आहे, धर्मशाला आहे, डलहौजी आहे, ही गावं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. तर वेगळं काय आहे तिथे? तर नवीन गावबद्दल माहिती द्यायला आपल्याकडे आज गेस्ट आहेत श्री कुशल हेंद्रे. कुशल नमस्कार. कुशल बोलणार आहेत स्पिटी या गावाबद्दल. तर स्पिटी म्हणजे काय आहे? स्पिटीचा अर्थ ॲक्च्युली आहे मिडल ग्राउंड. मिडल ग्राउंड म्हणजे काय? तर स्पिटी हे पडतं एक्झॅक्टली तिबेट आणि भारताच्या मध्ये, म्हणून त्याला मिडल ग्राउंड असं म्हणतात. तर स्पिटीबद्दल आपल्याला जास्त माहिती आज कुशलच सांगतील, कारण कुशल तिथे अनेक वेळा जाऊन आलेले आहेत. कुशल, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू. आपण सुरू करू जसं आम्ही नेहमी प्रत्येक ठिकाणाबद्दल बोलतो की स्पिटीला जातात कसे आपण. पुणे, मुंबई, नाशिक वगैरे ह्या भागातनं, महाराष्ट्रातनं स्पिटीला पोचायचं कसं? एकतर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. पहिले तर पुण्यापासून जर जाणार असाल, मुंबईपासून जाणार असाल थ्रूआउट महाराष्ट्र, तर तुम्ही पहिले पोचलात तर फर्स्ट प्रेफरन्स मी चंदीगडला देईल. दुसरा प्रेफरन्स दिल्ली. आणि तुम्ही दिल्लीवरून मग शिमलाला फ्लाईटही करून शिमलापासून स्टार्ट करू शकता स्पिती व्हॅली. दॅट वुड बी अ बेटर ऑप्शन फॉर यू. म्हणजे एक्झॅक्टली जर माझं म्हणलं तुम्हाला थोडं बजेट कॅटेगरीचा इश्यू असेल तर तुम्ही चंदीगडपासून स्टार्ट करू शकता. चंदीगडपासून तुम्ही वाया शिमला, सांगला आणि पुढची गावं स्पितीमधली तुम्ही स्टार्ट करू शकता. करेक्ट. तुम्ही बजेट तुम्हाला ज्यांना फ्लाईट शक्य नाही त्यांना चंदीगडला ट्रेन पण आहेत. दिल्लीला वाटेल तेवढ्या ट्रेन जातात. दिल्लीला पण वाटेल तेवढ्या ट्रेन. एक्झॅक्टली करेक्ट. तर दिल्ली चंदीगड दोन मेन ठिकाण जिथे आपण पोहोचणं गरजेचं आहे. तिथून पुढे काय? तिथून पुढे कसं जायचं का कुठे जायचं? तिथून पुढे फर्स्ट स्टॉप तुमचा शिमलाला घेतला. ओके. शिमलाला ऑलमोस्ट 1-4.5 तास लागतात चंदीगडहून. करेक्ट. पण जर दिल्लीवरून घेतलं तर ऑलमोस्ट 8-8.5 तास तुम्हाला बाय रोड जायला लागणार. शिमला एक मुक्काम घ्यावा लागेल आपल्याला. दिल्लीत गेलं तर म्हणजे शिमला एक मुक्काम घेतला तर आपल्यालाच थोडक्यात एक स्टार्ट ऑफ द टूर छान मिळेल. एक्झॅक्टली. आणि पुढचंही आपल्याला एन्जॉय करता येईल. त्या दृष्टिकोनातून शिमलाला आपण एक स्टे घ्यायचा. ओके. नंतर शिमलाचं जर संध्याकाळी काही आपल्याला लोकल साईटसिंग करायचं असेल तर ते करू शकतो आपण. तिथलं चर्च वगैरे आहेच तिथे. एक्झॅक्टली. मॉल वगैरे फिरायचं तर मॉल वगैरे पण फिरून आपण येऊ शकतो. बरोबर. ते प्रत्येकाच्या डिपेंडन्सीवर. बरोबर. तर शिमलाला आपण काही करून शिमल्याला पोहोचणं गरजेचं आहे. शिमला इज लाईक द गेटवे टू स्पिटी. गेटवे. एक्झॅक्टली. ओके. काही जण नारकंडाला पण करतात, ज्यांची कॅपॅसिटी आहे फॉर ट्रॅव्हलिंग पूर्ण. फ्रॉम चंदीगड ते नारकंडा स्टे घेतात. म्हणजे ते थोडं शिमलाच्या आणि सांगलाच्या मध्ये पडतं. सो तुम्हाला काही सांगलाही स्किप करता येतं त्याच्या वेळेस. ओके. पण शक्यतो जो आयडियल रूट आहे तो स्टार्ट फ्रॉम शिमला आहे. बरोबर. नाही, शिमला बेटर पडतं. लोकांना ऍक्सेसिबिलिटी आहे. दिल्लीतनं शिमल्याला म्हटलं फ्लाईट्स पण जातात बऱ्यापैकी आता वगैरे. ओके. तर शिमल्यातनं आपण स्पिटी व्हॅली मध्ये एंटर कुठनं करतो? मेजर गाव कुठलं पहिलं लागतं? मेजर मोस्ट प्रोबेबली जे लागतं ते सांगला. येस. वाया म्हणजे आपण जे शिमला टू सांगला जातो तर जसं साईड बाय साईड त्याच्या एक रिव्हर जाते सतलेज म्हणून. छान रिव्हर आहे ती. म्हणजे आपल्याला सिनिक, फोटोजेनिक आहे. व्ह्यू पण, ड्राईव्ह पण पूर्ण. जरी एक थोडा लॉंग ड्राईव्ह जरी असला 3 to 4 hours तरी पण आपल्याला कळत नाही की तो कसा पास झाला. क्या बात आहे. बट यू हॅव टू सी फ्रॉम विंडो. दॅट्स द राईट. पण बाकी रस्ते बिस्ते सगळे चांगले आहेत? रस्त्याचा काही कुठे नाही प्रॉब्लेम? रस्त्याला तुम्हाला टिल काजा ओव्हरऑल तरी प्रॉब्लेम येणार नाही. बिकॉज पूर्ण BROनी अंडर सगळे रोड्स आहेत. तुम्हाला तर माहिती आहे BRO म्हणजे आपली आर्मीची जी विंग आहे. येस. बॉर्डर रोड करणारे. ओके. कारण त्यांनी रस्ते केलेले आहेत सगळे. कारण की त्यांना ते फ्लेक्झिबिलिटी लागते. सो ते सगळे रस्ते अंडर BROचे आहेत. वाटतं BRO आहे, तिथून बॉर्डर पण तिबेट म्हणजे चायना बॉर्डर झाली. चायना बॉर्डरला पण टेकून येतो. अच्छा. ओके. इंटरेस्टिंग. त्यामुळे म्हणतो BRO आणि रस्ते ते सगळे केलं असणार. पण तुम्ही आता म्हणलात की तो जो रूट वाया सतलज नदी जातो त्याचे मी काही फोटोज लोकांचे बघितले. खूप सिनिक रूट आहे तो. म्हणजे एका साईडला दरी आहे, एका साईडला डोंगर आहे आणि तो रस्ता असा तिकडे चाललाय. खूप सुंदर असेल. ग्रेट. मग आपण तिथून सांगलाला पोहोचतो. राईट. सांगलानी सुरुवात होते ऍक्च्युअल स्पिटीची सगळी. राईट. ओके. मग पुढे सांगलामध्ये तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल स्पिती मी तुम्हाला सांगतो की पूर्ण सिनिक व्ह्यू आहे. सांगलामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं टेम्पल्स आहेत, तिथले जाताना लागतात आपल्याला. तर तिथलेच लोकल टेम्पल्स आहेत. तुम्ही नाव पण ऐकले नसतील म्हणजे देवांचे वगैरे. तर ते पण छान आहेत. म्हणजे ते एक वेगळ्या पद्धतीने बांधतात.
म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की ते एक पॉवर आहे त्यांच्या, त्या गावातली एक ती पॉवर आहे. बर, एक म्हणतो ना आपण जागृत देवस्थान म्हणतो येस येस साधारण तसं त्या टाईप. त्या प्रकारचं. हा, मतलब प्रत्येक गावाचा एक देव असतो टाईप, तसं त्यांचं ते राईट आहे. राईट. हो सो आपण तेही बघतो तिथे. नंतर कल्पाला जसं तुम्हाला म्हटलं, ते कल्पाला तुम्हाला रिव्हर ती कंटिन्युअस फ्लो तुम्हाला अख्खी अच्छा मिळणारच आहे. ओके. तर तिथे जाता जाता कट रोड्स पण मिळतील तुम्हाला. कट झालेले म्हणजे माउंटन कट रोड्स असतात ना. बर सो ते एक सिनिक आहे की तुम्ही हाय माउंटनवरनं चाललाय आणि तो एक फक्त तो माउंटन त्या रोडसाठीच फक्त कट केलेला आहे. ओके ओके. म्हणजे वरनं पण तुम्हाला माउंटन आहे, खालनं पण माउंटन आहे. अच्छा, आणि इकडे दरी आहे. गिव्हिंग हा लेफ्ट अच्छा. साईडला तुमची दरी आहे. ओके, म्हणजे आपण So- फोटो अमेरिकेतले वगैरे बघतो असे काढलेले. Yes, yes, yes. छान आहे. तिथे नंतर एक सुसाईड पॉइंट म्हणून म्हणलं जातं, बर तो एक तिथं पॉइंट आहे. असे 2-3 स्पॉट्स आहेत तिथे Okay, छान okay. रिकव्हर करण्यासाठी. बर. म्हणजे फोटोग्राफी खूप करतात फोटोग्राफी तर आहे बेस्ट. ग्रेट ग्रेट ग्रेट. हे आपण येतो कल्पाला. येस, तर कल्पामधून नदी असते का आपल्या बरोबर हो साईडनी? पूर्ण. अच्छा, म्हणजे आपण स्पिती ही म्हणजे थोडक्यात नाव हे त्या रिव्हरला त्या रिव्हरवरनच दिलेलं आहे, स्पिती अच्छा रिव्हर पासून. अच्छा अच्छा पण तुम्हाला थ्रू आउट द म्हणजे स्पिती व्हॅली तुम्हाला लेफ्ट साईडला एक लेफ्ट ऑर राईट नदी असतेच कुठली तरी. नदी कुठली तरी मिळणार आहे. ग्रेट. तो व्ह्यू क्लासिकच असेल. हिमालयातल्या नद्या तर फार सुंदर आहेत खरंच. ओके, तर आपण आता सांगला करून आपण कल्पाला आलो. ओके, येस. कल्पामध्ये काय बघणार? काय रोगी विलेज वगैरे आहे तिथे. बर बर विलेजचं नाव वगैरे ते आपण लोकल तिथे त्यांचं राहणीमान कसं आहे, बर. इन्फ्रास्ट्रक्चर पण एकदम वेगळं आहे. ओके म्हणजे ते जे राहत आहेत ज्या पद्धतीने, म्हणजे ते 6 महिने त्यांच्याकडे काहीच नसतं एक्झॅक्टली. म्हणजे की आपल्याला ना तिथे पाण्याची व्यवस्था असते किंवा बरं. काय, कारण की पूर्ण बर्फात असतं हे सगळ्या गोष्टी. करेक्ट. सो त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी तिथे बांधलेलं आहे सगळीकडे. आय थिंक एक तू आता बोलत होता, मी कुठेतरी वाचलं की स्पिटी इज लाईक अ कोल्ड डेझर्ट. येस, कोल्ड की जसं लडाखमध्ये आहे की झाडीबिडी काही नाही, येस, पण डेझर्ट म्हणजे राजस्थानसारखं डेझर्ट पण नाही, नाही नाही, की उकाडा खूप आहे. नाही, कोल्ड म्हणजे थंडी खूप असते, थंडी भरपूर जंगल बिंगल बिलकुल नाहीये. नाही. आणि जस्ट लाईक लडाख तिथे हे आहे. आणि दुसरं मी वाचलं की त्याला मूनस्केप म्हणतात मूनस्केप खूप भागात त्या भागात, की जसं चंद्रावर असे काही चंद्रावर जसे डब्बे टाईप म्हणतो आपण, हा, तर तसे टाईप तसे तिथे तिथे. तुम्हाला जास्त दिसेल. मोस्ट प्रोबेबली डोंगर्स असतात ना जे आपले Correct. माउंटन्स आहेत, करेक्ट. तर ते तशा आकाराचे तुम्हाला तसे दिसतील. आणि मला हे पण वाचल्याला आठवतंय की तिथे 3-3.5 वर्षापूर्वीचे सुद्धा काही अवशेष वगैरे सापडलेत लोकांना राईट राईट. आर्किओलॉजी करताना वगैरे. हो. म्हणजे खूपच प्राचीन संस्कृती असणार त्या भागात. येस येस. Exactly. 500 इयर्स पूर्वीची एक त्यांना मम्मी सापडला होता. मम्मी सापडले. येस. ओ क्या बात आहे. ते त्या आपण जेव्हा पण ते बघतायत आपल्याला. हो, अच्छा म्हणजे फ्रॉम कल्पा टू पुढचं जे डेस्टिनेशन आहे ताबो, बर वी टेक अ स्टे इन ताबो. बर. मग तिथनं जे गेऊ विलेज वगैरे आहेत ते सगळं आपण तिथं फिरतो. तर गेऊ मॉनेस्ट्रीला ते जे मी म्हटलं तुम्हाला ते मम्मी. मम्मीचं आहे. अच्छा. हो, लोक इजिप्तला जातात खर्च करून मम्मी बघायला, त्यापेक्षा इथे आपण जात नाही बघायला. yes. बघायला पाहिजे. खूप इंटरेस्टिंग आहे फार. मला पण माहित नव्हतं. आय थिंक लोकांना फार माहिती नाही आहे, आणि ते प्रचलित जे नाही गेऊ आहे. विलेज जे आहे ते मी तुम्हाला जसं म्हणलं की आपण ऑलमोस्ट चायनाच्या बॉर्डरला जातो. अच्छा, तर ते गेऊ विलेज ऑलमोस्ट चायनाच्या बॉर्डरला आहे. मग तिथे गेल्यावर चायनीज लोक दिसतात का? चायनीज नाही. सोल्जर दिसतात? नाही ना? नाही, एवढं लांब Okay. एवढं हे नाही. Okay, पण okay. तुम्हाला एक गंमत सांगतो त्यातली, की ज्यांच्याकडे आयफोन आहे अच्छा. त्यांनी फक्त तिथे जाऊन चेक करावं हा, की त्यांचा टाइम काय. हा. तो चायनीजला ऑलरेडी झालेला आहे. हो का? हा, म्हणजे ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांनी ते एक गंमत म्हणून चेक हो करावं. का? येस मग आपण चायना स्टँडर्ड टाइमला आपण जातो का तिकडे? येस, चेंज एवढं झालेला असतो. जवळ? आपल्या अच्छा. मोबाईलला चेंज झालेला ऑलमोस्ट तो. अच्छा, इंटरेस्टिंग. आय डोंट नो काय बग वगैरे, पण ते गंमत म्हणून तुम्ही बघू शकता. ओके ओके ओके. तो तर मम्मीचं बोललास, हे खूप इंटरेस्टिंग Yes. विषय आहे. कारण लोकांना कुतूहल नक्की आणणार की अरे भारतात कधी मम्मी हा प्रकार आपण Yes, yes. ऐकलाच नव्हता की असं काही असेल. तर ती मम्मी आपल्याला बघता येते तिथे जाऊन? हो, बघता येते. अच्छा येस. अच्छा. मग त्याची कशात रॅप केलेली आहे का कुठे ठेवलेली आहे वगैरे? नाही, त्यांनी एक छोटंसं टेम्पल सारखं केलेलं आहे मॉनेस्ट्रीच्याच बाजूला. बर. तर तिथे एक म्हणजे विदाऊट लाईट असतं थोडक्यात ते, कारण की बिकॉज ऑफ लाईट पण त्याच्यावर इफेक्ट पडतो. राईट. हां, तर थोडा उजेड असतो त्याच्यामध्ये, पण आपल्याला दिसतं व्यवस्थित. तर ती त्यांची ॲक्च्युली 500 इयर्स पूर्वीची आहे ॲज पर दॅट, म्हणजे आर्कॉलॉजी वगैरे ते जे बरं. त्यांनी तिथं लिहिलेलं आहे.
आणि त्यांचं नाव म्हणजे तेन्झिन ते आहे त्यांचं नाव आहे आणि Okay. बुद्धिस्ट होत्या त्या. बर ते Yes. बुद्धिस्ट मंकची ती ममी आहे येस जो 500 वर्षापूर्वी गेलेला आहे. येस ती ममी अजून प्रिझर्वड आहे, वेल प्रिझर्वड आहे. येस येस. इंटरेस्टिंग. स्टोरी भरपूर आहेत त्याच्या. बर मी लोकलला एका विचारलं होतं तर म्हणजे आता माहित नाही ऑलमोस्ट किती ट्रूथ आहे याच्यामध्ये, पण त्या स्टोरी त्यांनी असं सांगितलं होतं की दे हॅव म्हणजे डिस्कवर्ड दॅट मम्मी फ्रॉम मतलब चायनाला ती चालत गेली होती असं त्यांचं म्हणणं आहे. बर आणि तिथे ती जेव्हा हे झाली तेव्हापासून त्यांनी परत जसं सापडलं त्यांना ते बर तिचं आहे ते, तर त्यांनी परत तिथे येऊन स्पिती व्हॅलीला अच्छा ठेवली ती मंकची ममी आहे बेसिकली ते. येस येस. ते आहे. ओके ओके गुड इंटरेस्टिंग. हे आहे कुठल्या गावात म्हणलं तू? गेहू विलेज म्हणून. गेहू विलेज. हा गेहू मॉनेस्ट्रीच्या इथेच म्हणजे कल्पापाशीच? येस. कल्पाच्या जवळ. नाही कल्प नाही, ताबोमध्ये. अच्छा, कल्पाहून आपण कल्पना पुढे आलो होतो आपण, yes, ताबो हा. म्हणून. अच्छा ताबोमध्ये ती एक मॉनेस्ट्री आहे अच्छा. जसं मी तुम्हाला बर बर तिथे आहे. ओके Yes. ओके आपण आता सांगला तर निघालो, पहिले कल्पाला आलो. येस. कल्पाला रोगी विलेज वगैरे मी तुम्हाला म्हटलं Correct. की ते आपण आता तुम्हाला आलो ताबोला. सगळं हे करता येतं. ताबोला हे ममी इंटरेस्टिंग आपण Yes, जे म्हणतो ते. ओके आता तिथनं तुम्हाला चिटकुललाही जाता येतं. बर कल्पाहून आपण वन डे एक्सकर्शन करतो पुढच्या दिवशी. बर तिथे आपल्याला चिटकुल हे गाव आहे. इंडियाज लास्ट विलेज म्हणतात त्याला, ओ बर म्हणजे फ्रॉम द बॉर्डर. बर ऑफकोर्स बॉर्डरपासनं ते पहिलं गाव लागतं आपल्याला. ओके ओके सो त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे चिटकुल. बर तिथे ऑलमोस्ट आर्मीचे तुम्हाला हे पण दिसतील, बॅरिगेट्स वगैरे पण तिथे Exactly. तुम्हाला दिसतील. ओके ओके आणि तिथं चायनीज बॉर्डर दिसते आपल्याला, चायना बॉर्डर बॉर्डर असं दिसत तेवढं जवळ नाही. जाऊ येत नाही. ओके नाही. बर बर बर. कुठल्याच आपल्या ह्या डेस्टिनेशन मध्ये आपण म्हणजे बॉर्डर आपल्याला दिसत नाही. अच्छा आणि कल्पामध्ये अजून एक हे पण आहे की किन्नर कैलाश म्हणून. बर तर आता प्रत्येकाचं डिपेंड्स आहे की आम्ही जे काही आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आहे, तर आम्ही एक हॉटेल असं सिच्युएट केलेलं आहे की म्हणजे प्रत्येक आमच्या ग्रुपच्या ह्याच्यामध्ये बरोबर ते आम्ही हॉटेल देतोच, कारण बरं. की तिथनं किन्नर कैलाशचा व्ह्यू आहे. बर तर आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ह्याच्यामध्ये किती कैलाश आहेत, हो. त्यापैकी हा एक कैलाश आहे, बर बर बर, किन्नर बर. कैलाश म्हणून बर, त्याला बर. म्हणलं जातं. तो दिसतो आपल्या रूमच्या खिडकीमधूनच. आणि हे ते कल्पात म्हणते तुम्ही कल्पात कल्पाच्या कल्पात हॉटेलमधनं. आपण जे हॉटेल बर घेतो मोस्ट प्रॉब्ली ग्रुप टूर्सला, बर तर तो एक डायरेक्ट आपल्याला सकाळ सकाळ दर्शन होतं क्या बात आहे क्या बात आहे. आणि खूप छान दिसतात इथनं. ग्रेट 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 ग्रेट. ही 3 महत्वाची गावं झाली आपली आता. येस. सांगला, कल्पा आणि ताबो. ताबो ही आपण तीन- पुढे जातो. Yes. ताबो पुढे गेलो. ताबो तुम्ही आता चिटकूल एक बोललात. ताबोच्या अलीकडेच चिटकुल आहे, ते एक्सकर्शन करून अच्छा, परत excursion आपण ताबोला येतो परत. कल्पाला येतो. कल्पाला येतो. हा. ओके मग ही 3 मेन गावं आपण नॉर्मली Yes, सिटीमध्ये yes, yes. टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही 3 मेन गावं जास्त पॉप्युलर आहेत. Yes, yes. आणि नॉर्मल टूर सगळ्या ह्या 3 गावातच जातात. येस. आणि पुढचं जे गाव आहे जे सर्वात फेमस जे आहे ते फॉर रिगार्डिंग मॉनेस्ट्रीज अँड एव्हरीथिंग, तर ताबो अँड काझा. अच्छा ताबोमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट बुद्धिझम जास्ती दिसेल, तिथनं तुम्हाला स्टार्ट होणार आहे ऑफकोर्स. करेक्ट. तर ताबो मॉनेस्ट्री जी सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे, तर तिथे तुम्हाला हे पण बुद्धिझमचं जास्ती हिस्ट्री तिथे कळेल. बर जर तुम्ही तिथे लोकल गाईड घेतलं तर तुम्हाला तिथे जास्ती ओके त्यांची मॉनेस्ट्रीची माहिती व्यवस्थित मिळते. आणि सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे ती. बर बर. ऑलमोस्ट अख्ख्या ओव्हरऑल वर्ल्ड जरी म्हटलं तरी सर्वात जुनी हो का? मॉनेस्ट्री ती आहे. ताबोची मॉनेस्ट्री. ऑलमोस्ट 500-600 डिकेड्स त्यांनी सांगितलेलं आहे. आपण तिथे जाऊ शकतो मॉनेस्ट्रीमध्ये. जाऊ शकता व्यवस्थित. दिसू शकतो. येस. आणि तिथे तुम्हाला दिसतील पण ऑलमोस्ट म्हणजे एवढी जुनी काय तिथं, तर त्यांनी त्यांचं जे केव्स टाईप असतं, तर थोडक्यात आतमध्ये लाईट्स ते लावूनच नाही देत ना, तुमचे टॉर्च वगैरे बरं. काही लावायचं नाही. बर यू हॅव टू सी फ्रॉम वॉट जे काय लाईट जो येतोय त्यात फक्त बघायचं. त्याच्यामध्ये बघायचं. बर कारण की त्यांचं म्हणणं आहे की जर लाईट्स पडले तर ऑफकोर्स पेंटिंगवर तो इफेक्ट पडतो. ते खूप वर्षांपूर्वीचे पेंटिंग्स आहेत त्याच्यामध्ये. खूपच पुरातन काही हजारो Yes, वर्षापूर्वीचं yes, वगैरे ते yes. पेंटिंग असणार आहेत. इंटरेस्टिंग आहे. खूप छान आहे, interesting म्हणजे बघायला पण छान वाटतं. करेक्ट 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 करेक्ट. आणि मोस्टली तिथे स्टोन्सचे जे असं आपण दगडाचं बनवतो ना, एकावर एक दगड ठेवून, तर त्यांचं म्हणणं आहे की ते तिथं जास्ती करतात मोस्ट प्रॉब्ली ताबोच्या इथे. बर विशेष मागायला म्हणजे शेवटचा जो दगड ठेवतो आपण, तो यू हॅव टू कीप ऑन
म्हणजे लास्ट जो दगड ठेवतो आपण म्हणजे त्याच्यावर ठेवून एकावर एक आपल्याला एक दगड विश अच्छा मागायचं असे शेवट. दगड रचायचे एकमेकांवर एक येस, त्याच्यावर एक छोटा दगड ठेवून आपलं जे काही विश मागणी असेल आपली जे काय हा जे काय आपलं ती इच्छा आहे. ठेवायची आणि फक्त एवढं चेक करायचं ते पडतंय का नाही. जर पडलं तर इफ म्हणजे तुमची इच्छा होणार पूर्ण होत नाही, नाही. आणि जर नाही पडलं तर ते राहील तसं. अच्छा नाही पडत इच्छा तुझी पूर्ण होते. येस, अच्छा हो तर ते त्यांचं हे आहे, बिलीफ आहे तो. बर 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 तर ते आपण तिथे करू शकतो ठाबोच्या इथे पण. अच्छा अच्छा अरे नाईस. तर आपण तू बोलतो मग काझा एक घेतला. Yes. काझा म्हणून त्यातलं फेमस गाव काझा, आहे या- yes, काझा इज फेमस. तर काझा येतं कुठे ताबोवरनं पुढे येतं का? ताबोपासून पुढे, बर म्हणजे किती- ताबोचं जे काही साईट सिंग हे किती अंतर आहे साधारण तुम्हाला ताबो ते काझा? ऑलमोस्ट 4 to 5 hours. अच्छा ओके. जास्तीच लागतात कारण की आपण थोडं ट्रॅव्हल करत करत जातो. राईट राईट. सो तर काझामध्ये काय आहे मेन मेन बघायला आता? काझा काय एवढं फेमस आहे की काझा थोडक्यात पूर्ण एक हाईटला जातो आपण. म्हणजे तिथे व्यवस्थित तुम्हाला एकतर फर्स्ट तर मॉनेस्ट्री आहे तिथे, बर धनकर मॉनेस्ट्री म्हणून आहे. जंस्कार धनकर. दंकर ओके ओके नंतर सेकंड आहे ती की मॉनेस्ट्री, जी आपण स्पिती व्हॅली टाकलं गुगलला अच्छा तर पहिला फोटो तो येतोय तो स्पिती व्हॅलीचा येतो. सॉरी, की मोनेस्ट्री की मॉनेस्ट्रीचा आहे. अच्छा ओके तर की मॉनेस्ट्री जी त्यांच्या मागे पण त्यांची हिस्ट्री भरपूर आहे. तिथेही तुम्ही लोकल गाईड घेऊन सगळं फिरू शकता. आणि म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केलेलं आहे की मॉनेस्ट्री डोंगरात बांधलेली आहे ती अशी, बर बर डोंगराला अटॅच करून ते सगळं त्यांनी केलेलं आहे. राईट राईट. आणि सुंदर आहे बघायला पण, छान वाटते, अप्रतिम वाटते दोन्ही पण, धनकर आणि की मॉनेस्ट्री. बर बर हे तुमचं मेन तिथं फेमस आहे. नंतर जो बुद्धाचा स्टॅच्यू आहे, जो पण आपण म्हणलं स्पिती व्हॅली टाकलं की तो एक बुद्धाचा स्टॅच्यू येतो तो मोठा, करेक्ट करेक्ट. तर तोही तिथे बर काझामध्ये बघायला मिळतो आपल्याला. पण काय गोल्डन बुद्धावर असं आहे का नॉर्मल नॉर्मल बुद्ध आहे पण सर्वात मोठी आणि सर्वात हायेस्टला असं म्हणताय. काझा इज लाईक सगळं हायेस्टवर. या स्पिटीच्या टूर मध्ये हायेस्ट पॉइंटला हायेस्ट काझा येतं. म्हटलं तर सर्वात तर काझा. ओके ओके इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. तिथं विलेज पण सर्वात हायेस्ट विलेजवर आहे ते सगळं. ते म्हणजे आपल्या सगळ्या टूर मधला हायेस्ट पॉइंट इन Highest टर्म्स ऑफ point हाईट काझा. काझा येतो. चिचम ब्रिज म्हणून आहे तिथे बर साईट सिंग, तर सर्वात हायेस्ट ब्रिज असं बर. नाव दिलंय त्याला. बर बर छान आहे ते. ब्रिजवर पण लोक मस्त एन्जॉय करतात. ओके गुड. आणि तिथे एक पॉइंट असा पण आहे की मोस्ट प्रोबेबली स्नो लेपर्ड, अच्छा तर तो चिचम ब्रिजच्या आसपास जास्ती मी- वेळा सायटिंग झालेलं आहे त्याचं. मी त्याकडे येणारच होतो की मला वाटतं स्पिटीमध्ये स्पिटीचं हे झालं वाटतं समीकरण झालंय विथ स्नो लेपर्ड सायटिंग. कारण येस येस, भारतात स्नो लेपर्ड जनरली कुठेच दिसत कुठेच नाही. नाही दिसत. तिबेटमध्ये दिसतोय आपण ऐकलेलं आहे. Yes. पण आय थिंक हे तिबेटच्या जवळ असल्यामुळे तिथे राईट, मे बी. स्नो लेपर्ड सायटिंग एवढं आहे. तर स्नो लेपर्ड तुम्ही बघितलंय कधी? मी तर स्वतः अजून बघितलं अच्छा. नाही, पण माझी इच्छा भरपूर आहे, विश लिस्ट मध्ये आहे माझ्या. पण लोकांनी बघितलेलं ऐकलंय तुम्ही? हो हो, अच्छा माझा ऍक्च्युली मित्रच आहे. अच्छा तो स्वतः गेला होता बर आणि फोटोग्राफीची त्याला जास्ती आवड आहे थोडक्यात. सो त्यांनी म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 15 दिवस थांबावं लागतं आपल्याला त्यासाठी. बर म्हणजे 10-15 दिवस हे मी मिनिमम सांगतो तुम्हाला. ते काय Exactly. 1 महिना म्हटलं तर 2 महिने, ते डिपेंड्स ऑन की म्हणजे तिथले जे हंटर्स म्हणतात किंवा हे त्यांना माहिती असतं की कुठे काय एक्झॅक्टली येऊ शकतो. येऊ शकतो हे ते Correct. त्यांना, कारण की त्यांनी ते ट्रॅक केलेलं असतं त्याला एक बरोबर. प्रकारचं, बरोबर की त्यांना माहिती असतं की तो एक्झॅक्टली कुठं असतो, काय असतो. तशा पद्धतीने ते ट्रॅक करून आपल्याला सांगतात. ऑफकोर्स त्याची त्यांना हे पण द्यावं लागतं, फीज असतात जे काय असतं ते. बरोबर. तर तशा पद्धतीने आपल्याला ते शोधून देतात. ओके. स्नो लेपर्ड हा खूप रेअर इंटरेस्टिंग आहे, प्राणी खूप आहे. रेअर आहे आणि खूप रेअर आहे खूप रेअर आहे Yes. खूप रेअर आहे. आणि त्याला बघायला जायला पाहिजे. कारण येस येस, आता तुमच्या नशिबाचा भाग आहे. जसं आपल्याकडे सुद्धा आपण जातो वाईल्ड लाईफ सफारीज मध्ये वगैरे, बरोबर आहे. टायगर मिळेल याचा काही भरोसा नसतो. कित्येक लोकांना कानात जाऊन सुद्धा टायगर मिळालेलं नाही. बरोबर. त्याला काय करू शकत नाही. पण एक पण ही टूर अशी होते का त्याला काही वेगळं काही असं होत नाही? नाही, स्नो विंटर लेपर्ड सायटिंग यू करता हॅव टू वेगळी गो इन विंटर, विंटर. ओके म्हणजे कोर विंटर. बर. डिसेंबर आता डिसेंबर Yes. जानेवारी चालला आणि म्हणजे ऍक्च्युली विंटरमध्ये पण जाऊन पण आपली अशी तयारी पाहिजे की बाबा आपल्याला
जे काय आहे ते मिनिमल खायचंय, मिनिमल ह्या गोष्टी सगळ्या करायचे. कारण की महाराष्ट्रीयन लोकांसाठी आपल्याला ऑफकोर्स आपण नॉर्थला चाललोय, सो बरोबर. आपल्या थंडी आपण खूप लागते. कम्फर्टपासून आपण बाहेर हो, चाललोय हो. आपल्या, सो ते आपण न Exactly. विचार करता जर आपण फक्त स्नो लेपर्डसाठी जायचं असेल तर येस ऑफकोर्स वी हॅव टू गो इन विंटर. विंटर झाला पाहिजे, राईट. विंटर विषय निघाला, स्नो लेपर्डचा विषय निघाला. आपण आता स्पिटीबद्दल एवढं बोललो, एवढी ठिकाणं Yes. वेगळे मॉनेस्ट्री. मला वाटतं ते बुद्धिझम हे मला कोर दिसतं तिथे, कारण जेवढे बुद्धिझम core. मॉनेस्ट्रीज आहे. म्हणजे आपण जे हिमाचलहून वेगळं काय बोलत होतो मगाशी, की हे बुद्धिस्ट कल्चर हे तिथलं मेन डिफायनिंग Main फॅक्टर आहे, आहे. main आणि कोल्ड डेझर्ट कोल्ड डेझर्ट हा, आहे. तिथलं main शिमला defining मनाली factor इज फॉर हिल स्टेशन, एक्झॅक्टली. हे सगळं वेगळं पडतं Correct. आणि हे कोल्ड डेझर्ट एका साईडला पडतं. करेक्ट. हे आपण हिमाचलचे टिपिकल जे फोटो पाईन फॉरेस्ट वगैरे बघतो, येस, त्याने टोटल वेगळं लँडस्केप Total इथे वेगळं. आहे. टोटल आणि आपण जे तू माझी मला मूनस्केप सारखं मूनस्केप्स. असं बघण्यासारखं असेल तर ह्या सगळ्याला बेस्ट सीझन टू ट्रॅव्हल काय असतो? म्हणजे थ्रू डे जाता येतं का काही स्पेसिफिक महिन्यात जास्त बरं थ्रूआउट पडतं? तुम्हाला जर कम्प्लीट करायचं असेल स्पिती सर्किट, जसं मी तुम्हाला म्हटलं की स्पिती हे सर्किट आहे एक प्रकारचं, तर तुम्हाला जर ते कम्प्लीट करायचं असेल ऑफकोर्स तुम्हाला जून नंतर ओके. ते मॅक्स ऑगस्ट सप्टेंबर हा तुमचा हायेस्ट पीक जर तुम्हाला स्पिती सर्किट पूर्ण कम्प्लीट करायचं असेल. बरं. चंद्रताल लेक वगैरे हे सगळं संपून मनालीपासून बाहेर येऊन परत चंदीगडला येऊन हा पूर्ण अच्छा, असं स्पिती सर्किट जातो. Yes. ते शिमल्यातनं सुरू करून स्पिटी करून मग आपण कुठला लेक म्हणलात तुम्ही? चंद्रताल. चंद्रताल. Yes. तो पण नॉर्मल स्पिटी टूर मध्ये करता येतो? नॉर्मल स्पिटी टूर नॉट फॉर विंटर्स. अच्छा, नॉर्मल जून हा ते जो मी ऑक्टोबर, तुम्हाला सीझन सांगितला जून ना, ते ऑगस्ट, त्या सीझन मध्येच तो चालू होतो. जून ते सप्टेंबर म्हणलात तुम्ही? येस, जून ते मॅक्स सप्टेंबर. ओके. या पिरियड मध्ये हे स्पिटी टूर करून आपण कुठला लेक? चंद्रताल. येस, अच्छा, तो जसं करून म्हणजे बर्फ चालू होतं ना, तर म्हणजे ऑक्टोबर पर्यंत पण जाता येतं काय काय लोकांना, पण जर बर्फ स्टार्ट झाला थोडा अर्ली, डिपेंड्स ऑन वेदर, जर बर्फ चालू झाला तर ते पुढचा रोड पूर्ण बंद होतो. ओ, अच्छा. ऑफ रोडिंग आहे पूर्ण. काझा टू मनाली हा पूर्ण ऑफ रोडिंग आहे. तुम्ही सकाळी निघाला तर ऑलमोस्ट रात्री पोहोचतो. ओके. सकाळी तुम्हाला 6 वाजता निघावंच लागतं बर. काझाहून, बर. तर तुम्ही ऑलमोस्ट 9-10 वाजता रात्री पोहोचतो. पूर्ण ऑफ रोडिंग रोड. पण हे सुद्धा आपल्याला विंटर सोडून करता येतात. हे विंटर सोडून करता येतं. विंटर मध्ये नाहीच. विंटरमध्ये तुम्हाला काझाच्या पुढंच जाता येत नाही. हो. लास्ट काझापर्यंत पोहोचला तिथेच. तर इट्स युअर म्हणजे लाईक चंद्रतालला आपण आपल्या सीझनमध्ये गेलो तर म्हणजे correct. जून टू सप्टेंबर जसं सप्टेंबर म्हणलं main मी season तुम्हाला, आहे. तर त्या सीझनमध्ये पण हे चंद्रताल झालं तर इट्स आपलं लक. कारण की काय होतं, जो पुढचा रोड आहे मी जसं तुम्हाला म्हटलं की तो पूर्ण ऑफ रोडिंग आहे. राईट, राईट. तो डिपेंड्स ऑन वेदर, म्हणजे त्याची फ्लेक्झिबिलिटी, ते जर झालं तरच बरोबर. सर्किट कम्प्लीट होतं. माझंही स्वतःचं पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी जेव्हा गेलो होतो तेव्हा माझंही झालं नव्हतं चंद्रताल. मी तर मेन सीझनमध्ये जाऊन बर आलो. बर बर. म्हणजे मला परत काझापासून रिटर्न यावं लागलं. अच्छा, नाही पण नॉर्मली जी टूर आपण करू शकतो स्पिटी व्हॅलीची, ते आपण अशीच करायला लागते, शिमल्यातनं सुरू करून मग काझाला येस, करून मग तिथनं मनाली, का परत उलट शिमल्यात येता येतं? का उलटं येत आहे पण नो गरज नाही. सेन्स, म्हणजे सेन्स नाही की परत जर आपण उलटं येत बसलो ना तर तो आपलाच टाइम जातो, अच्छा, आपलाच वेळ जातो. त्याच्या इथं मनालीला येणं जास्त चंद्रतालला परत ऑफ रोडिंग, कारण की तो जो रस्ता आहे तो रिटर्नवाला, तो परत चालू कधी होईल, काय होईल, कसं होईल, त्याच्यावर डिपेंडन्स असतं. म्हणून चंद्रतालपर्यंत जो रस्ता आहे तो आपल्याला काही करून सकाळच्या वेळेत लवकर कव्हर करणं हे जास्त ओके असतं. ओके. कारण की मोस्ट प्रोबेबली कसं असतं, संध्याकाळी आपण या रस्त्याला असणं Travel इज करत नॉट नाही. गुड. हो, कारण ते रस्ते इतके तुम्ही म्हणता तसं, एका साईडला व्हॅली, एका साईडला डोंगर, सनसेट नंतर तर शक्यच नाही ट्रॅव्हल ऑफ करणं. रोडिंग तर तुम्ही म्हणताल तर खूप छान आहे ॲक्च्युली, म्हणजे बायकर्ससाठी वगैरे हे खूप छान रस्ता आहे. म्हणजे ज्यांना ऑफ रोडिंग आवडतं. करेक्ट. रस्ते तर चांगलेच आहेत. पहिले काझापर्यंत मी तुम्हाला म्हटलं की BROच्या अंडरच आहे हे सगळं. ओके, ते रस्ते सगळे सो बेस्ट रस्ते आहेत. मध्ये मध्ये जिथं फक्त त्यांचं काम चालू असतं तेवढंच तो रस्ता सोडला तर. बरोबर. बायकिंगसाठी तिथं तिन्ही ऑप्शन्स आहेत. तुम्हाला ऑफ रोडिंग आहे, वॉटर क्रॉसिंग आहे, नंतर नॉर्मल रस्ता जरी म्हणला आपण प्लेन, तरी पण तो मस्त रस्ता आहे. आणि बायकिंग टूर जातात पण त्या भागात Yes, बऱ्यापैकी, yes. ऐकलंय मी सध्या. म्हणजे ज्यांना एक्झॅक्ट आपण म्हणतो ना की बायकिंगही करायचे आणि इथनं बाईकही घेऊन नाही जायची, आणि थोडक्यात की मला एवढा वेळ पण बायकिंग जमणार नाही की अख्खं पूर्ण सर्किट कम्प्लीट करा, एक्झॅक्टली. तर माझ्याकडनं हा प्रेफरन्स जाईल की तुम्ही काझाला तिथे
तुम्ही बाईकवर करू शकता. अच्छा, ओ तिथे बाईक मिळतात रेंटवर. येस, रेंटवर तिथं बाईक इंटरेस्टिंग आहे मिळतील फार. तुम्हाला. आणि खूप गरजेचं आहे असं काहीतरी वेगळं येस. इनिशिएटिव्ह घेणं. हो. Great. अच्छा, म्हणजे आपल्या रॉयल एनफिल्ड वगैरे अशा बाईक्स मिळतात तिथे. येस, रॉयल एनफिल्ड मिळतात, हिमालयन जी आहे बर, ती. म्हणजे मोस्ट प्रॉब्ली जी हिमालयनच लोक प्रेफर करतात, Correct. कारण की ती माउंटन बाईक आहे. करेक्ट. तिथे तुम्ही काजाला घेऊन आपण ती Yes. साईट काजाचं Local- बाईकनी करू कारण शकतो. की तो रस्ता सिनिक आहे, कम्प्लिटली हाय अल्टिट्यूडवर आहे परत, आणि निसर्ग तर अप्रतिम आहे पूर्ण. इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग. आणि त्यात बाईकिंग मग तर हा, म्हणजे तू म्हणत ज्याला पूर्ण बाईकिंग नाही करायचं, त्याला फक्त जाऊन बाईकचा एक अनुभव घ्यायचा, अनुभव घ्यायचा, त्यांना दॅट विल बी अ वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर हिम. ग्रेट. तर आपण आता बऱ्यापैकी विषयांवर बोललो याच्यात. आता बेस्ट सीझन ट्रॅव्हल तू ऑलरेडी सांगितलं, जून टू सप्टेंबर ऑक्टोबर वेदर वाईज बेस्ट सीझन ट्रॅव्हल. ज्यांना स्नो लेपर्ड बघायचंय त्यांच्याकरता विंटर शिवाय पर्याय नाही, पण तोही अर्थात कोर लक विंटर, फॅक्टर ते आहे. पण मी म्हणतोय की कोर विंटर. कोर विंटर म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा जो कोर विंटर आहे. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्पिटीला सगळे एज ग्रुप जाऊ शकतात का? म्हणजे ज्येष्ठ नागरिक Yes. किंवा मिडल एज, का असं काही स्पेसिफिक आहे की फक्त यंग लोकांनी जावं, वेदर वाईज थोडंसं हे आहे म्हणून, किंवा आता असं ह्याच्यात काही फक्त आहे? एक छोटीशी स्टोरी सांगतो आमच्या ह्याची, आमच्या ट्रॅव्हल्सची. सो आम्ही एक असं कपल होतं थोडक्यात, की ते कधीच बाहेर पडले नव्हते. बर हे त्यांचं फर्स्ट टाइम होतं. बर म्हणजे त्यांनी ते म्हणले की आता आम्ही सगळ्यांचं बघितलं, आमच्या मुलांचं झालं सगळं, आणि एज ग्रुप पण त्यांचं ऑलमोस्ट 70 to 75 होतं. बर बर ते म्हणले आता आम्ही कधीच असं काही बाहेर पडलो नाहीये ना, एअरपोर्टचा एवढा काही प्रवास आहे. तर त्यांचे एवढे प्रचंड क्वेश्चन्स ऑफकोर्स होते, कारण की ते फर्स्ट टाइम बाहेर पडत. प्रश्नच नाही. ते म्हणत होते की आम्हाला असं काहीतरी वेगळं करायचं. हा. सो ते म्हणले की जर तुम्हाला म्हणजे काय काय एक्झॅक्ट, आम्हीच ॲक्च्युली स्पिती व्हॅली हे सजेस्ट केलं मग त्यांना, तुम्हाला जर बरोबर. वेगळं करायचं असेल. बरोबर. आणि हे ऑफकोर्स जून टू सप्टेंबरच्या रेंजमध्येच जावा त्यांना सांगितलं होतं, कारण की तोच त्यांच्यासाठी आयडियल पिरियड आहे. एक्झॅक्टली. तर त्यांचे भरपूर प्रचंड प्रश्न आमच्या ग्रुप बरोबर जाताना, बरोबर. म्हणजे असं नाही की त्यांना FIT केलं होतं, Correct. कारण की फर्स्ट टाइम आहे, सो ग्रुपचा एक ग्रुप अंदाज बरोबर असला गेले. बरोबर तर बेटर राहतं. बरोबर. तर त्यांचे भरपूर प्रश्न की बाबा हॉटेल कसं असणार आहे, काय इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे तिथे, आम्हाला वेळेत खायला मिळणार आहे का, गोळ्या Correct. वगैरे हे सगळं, करेक्ट. आणि मेन म्हणजे आम्हाला तिथे त्रास होणार आहे का, बरोबर. कसला, तर हाय अल्टिट्यूड. सगळे म्हणतात हो, आम्हाला हो, तिथं हा त्रास होईल, तो त्रास होईल, म्हणजे. तर त्यांचे सगळे प्रश्न आम्ही एवढ्या व्यवस्थित पद्धतीने टॅकल केले की तिथे बरोबर. म्हणलं की तुम्ही जर स्वतःची आपण काळजी घेतली, म्हणजे काय म्हणतो की आपण जर घाबरलो नाही Correct. थोडक्यात त्याला, तर Correct. काहीच होत नाही पुढे. म्हणजे थोडक्यात आपण म्हणलं की आपण चाललोय खालनं वर, हा. नॉट वी आर गोइंग डायरेक्टली. मी बरोबर. तुम्हाला तिथं काजाला डायरेक्ट पोचवत नाहीये, बरोबर. तुम्ही हळूहळू अक्लमटाईज करून तुम्ही वर जाणार आहात. करेक्ट. नंतर तिथे असा मी तुम्हाला माणूस देणार आहे माझा, की तो तुम्हाला पूर्ण व्यवस्थित गाईड करणार आहे. बरोबर. नंतर कम्फर्ट तुमचा तुम्हाला हे बरोबर. कळणारही नाही. बरोबर. नंतर तुम्ही सौंदर्याकडे बघितलं तरी पण तुम्हाला कळणार नाही की तुम्ही एवढा हाय अल्टिट्यूडवर आहात. करेक्ट. म्हणजे फक्त यू हॅव टू वॉच फ्रॉम द विंडो, करेक्ट. एवढंच तुम्हाला जायचंय आणि एवढंच करायचंय. 70-75 वय असले त्यांना कुठेही त्यांना त्रास झाला नाही, काही म्हणजे त्यांना आम्ही डोक्यामध्ये आणूनच नाही दिलं ना की तुम्ही एवढ्या हाय अल्टिट्यूडवर आहात किंवा काय. प्रत्येक ह्याचं आम्ही एक वेगळी इन्फॉर्मेशन देत गेलो त्यांना. म्हणजे तो एक भाग आम्ही पूर्ण वेगळाच ठेवला होता, बरोबर, की तुम्ही एकदम हायवर आहात किंवा काय. करेक्ट. प्रत्येक ह्याला आम्ही असं सांगितलं हे तुम्हाला सिनिक बघायला आहे, ही मॉनेस्ट्री अशी जुनी आहे, हे जे आपण इन्फॉर्मेशन देतो. बेसिकली फक्त यंग ऍडव्हेंचर सीकर्स करता नसून ज्येष्ठ नागरिकांकरता सुद्धा अगदी सुटेबल आहे. खूप हेक्टिक प्रवास होत नाही कुठे ना, असा म्हणजे 10-12 तास प्रवास वगैरे असं काही नाही आहे. ज्यांना हे बघा म्हणजे पॉईंट टू पॉईंट 4-5 तासात आपण पोहोचतो. काय कायला म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की किती 7 hours लागतात ऑलमोस्ट. म्हणजे दिल्ली शिमला कल्पाहून ताबोला जेव्हा जातो तर ऑलमोस्ट थोडा स्पेसिफिक पिरियड आहे. ओके. 7-2 hours आहे तिथं, पण ओके. तो कसा जातो हे तुम्हाला नाही कळणार. सिनिक ब्युटी असल्यामुळे ब्युटी असते. ग्रेट. आणि जेवणाची काय सोय? आता महाराष्ट्राचे लोक जाणार म्हणल्यावर जरा जेवण बिवण काय मिळेल, चांगलं मिळेल का नाही. आता
तिथे महाराष्ट्रीयन फूड मिळायला पाहिजे अशी लोकांची नाही, अपेक्षा फार नसते, अपेक्षा- पण जेवण चांगलं मिळतं. रेस्टॉरंट्स वगैरे सगळीकडे. रेस्टॉरंट्स अजून तेवढं डेव्हलप झालं नाहीये, बरं. पण आपल्याला म्हणता येईल की बाबा येस, आपल्याला खायचं आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी आपण घेऊन जातो. ओके. तर हा असा डेस्टिनेशन आहे की तुमचं जे घेऊन जाणार आहे ते तुम्ही वर्थ इट आहे, म्हणजे इथनं आपण काही नेलेलं बरं तर असतं. बेटर आहे. कारण रेस्टॉरंट एवढे खूप डेव्हलप्ड नाहीये नाही, सगळीकडे. कारण की अजून तो भागच दुर्मिळ आहे, दुर्मिळ आहे. म्हणजे अजून एक्सप्लोर्ड पण झाला नाही. टिपिकल जे नॉर्थ इंडियाचे धाबा कल्चर आहे नाही, ते त्या भागात नाही, नाहीच आहे. तिथनं इथे एका पुढे दृष्टीने चांगलं आहे ते. हा, ते ऍक्च्युली चांगलं आहे, कारण की ते त्याची जेवढं कमी असेल तेवढं माणूस एक्झॅक्टली एक्सप्लोर व्यवस्थित करू शकतो आणि ते इंटॅक्ट तेवढंच इंटॅक्ट राहील जे आहे आता बरोबर ते. बरोबर बरोबर. आणि तू म्हणलं तसं तिथे टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं गरजेचं आहे अजून. आणि मला वाटतं जेवढे टुरिस्ट तिथे जातील येस, त्याने आपोआप इकॉनॉमीला काहीतरी हातभार लागेल. Yes. टुरिझम इकॉनॉमी ग्रो झाली की तिथली सगळं इकॉनॉमी पण व्यवस्थित होईल. सगळी चांगली होईल. आपोआपच हॉटेल्स येतील. हॉटेल्स पण छान झालेत आता. Okay. म्हणजे आधी जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं आणि आताचं जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यात भरपूर फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे हॉटेल्स पण 3 स्टार कॅटेगरीचे व्यवस्थित आलेले आहेत. Okay. तिथंही तुम्हाला लंचचा फक्त तुम्हाला इश्यू होणार का, कारण की तिथे जाताना तुम्हाला एवढे रेस्टॉरंट्स म्हणजे आपल्यासारखे रेस्टॉरंट नसतात. रस्त्यात मिळत नाही, हायवेवर मिळत नाही. ढाबा असतील पण ढाबा वीज म्हणजे नॉर्थ इंडियन ढाबा, करेक्ट. जिथं चायनीज जास्त मिळतं. बर. चायनीज Okay. तुम्हाला पदार्थ जास्त मिळणार. ऑफकोर्स मॅगी वगैरे ह्याच्यावर तुम्हाला थोडं रिलाय करावं लागतं. तो आय थिंक त्या भागाचं एक कल्चर आहे ते. मनालीमध्ये गेलं तरी मॅगी मिळतं. Yes. लडाखचं लोकांना नूडल्स मॅगी वगैरे, खाल्लेलं आहे. नूडल्स तुम्हाला हा. सगळीकडे मिळते. हा. तो पॉइंट नाही. नूडल्स, मोमो तिथे एक Great. तुम्हाला, आता तुम्ही खाण्याचा विषय काढलाय, सो काजाला एक लोकल फूड आहे, म्हणजे काजा इन द काजा नाही तर नॉर्थचाच एक स्पितीचा एक लोकल फूड आहे की थुक्पा म्हणून, बर THUKPA. बर बर तो एक नूडल्स मिक्स, मोमो मिक्स, बर. सूप मिक्स हा. असा एक अच्छा. आहे. सगळ्यांनी म्हणजे व्हेजमध्ये पण छान लागतो. ऑफकोर्स जो कोण नॉनव्हेज आहे तर त्याला पण तो छान लागतो. बरं. थुक्पा नावाचं आहे का ते? सगळ्यांनी ट्राय करणं गरजेचं सगळ्यांनी मॅन्डेटरी आहे ते करणं. आहे. ओके, ग्रेट. तू म्हणजे म्हणलं तसं ते चायना बॉर्डर वगैरे तिथून जवळ Yes, आहे, yes, yes. तर त्यामुळे काही स्पेशल परमिटवर लागतं आपल्याला घ्यायला तिथे जायला का? ते काही आहे? ऑलरेडी टुरिस्ट गाड्यांचं त्यांचं परमिट्स असतातच. जर आणि तुम्ही आपल्याला ऍज अ टुरिस्ट वाया जर कुठल्या ट्रॅव्हल एजंटकडनं गेला तर ऑफकोर्स त्यांचं स्वतःचं ते असतंच परमिट्स वगैरे सगळ्या गोष्टी. हा. पण जर तुम्हाला तुमचं जायचं झालं तर फक्त तुम्हाला तुमची गाडी प्रायव्हेट असली पाहिजे ती. आणि दुसरं प्रत्येक बॉर्डर म्हणजे जिथं जिथं आता कल्पाहून तुम्ही ताबोला जात आहे किंवा ताबोहून कल्पाला जात आहे, नंतर काजाला जातो आपण, ओके, राईट. नंतर जिथं जिथं ज्या साईडला बॉर्डर्स आहेत तर तिथं काय काय वेळेस चेकपोस्ट असतात. तर त्या चेकपोस्टला फक्त यू हॅव टू डू द एंट्री. हा, म्हणजे आपल्याला वेगळं कुठलं परमिट काढायला नाही, लागत नाही. इंडिव्हिज्युअल permit परमिट काय वगैरे लागत नाही तिथे जायला. गाडीचं परमिट तर त्यांच्याकडे असतात त्या Yes. लोकांकडे. ओके. आणि गाड्या बिड्या तिथे टुरिस्ट व्हेकल्स वगैरे रेग्युलर मिळू शकतात काही कुठे तसा प्रश्न नाही येत नाही, नाही. काहीच प्रॉब्लेम. ग्रेट ग्रेट ग्रेट. आपण जर स्पिटी व्हॅली सफर करता करता तू आता काजापर्यंत आलास. येस, काजावरून तू म्हणलास वाया चंद्रताल आपण मनालीला जातो. राईट. तर त्या रूट बद्दल, चंद्रताल बद्दल जरा सांग ना. काजाहून चंद्रताल जाताना पण एक सिनिक व्ह्यू आहे आणि थोडक्यात थोडा ऑफ रोडिंग पण आहे. मी जसं तुम्हाला म्हणलं वॉटर क्रॉसिंग्स आहेत त्याच्यामध्ये. करेक्ट करेक्ट. म्हणजे तिथे जर सेल्फ ड्राईव्हिंग म्हटलं तरी पण लोकांना मजा येते त्या रोडसाठी. सो चंद्रताल हा बेसिकली हार्ट ऑफ स्पिती व्हॅली आहे. बर बर म्हणजे चंद्रताल जर तुमचं झालं नाही तर यू हॅव नॉट कम्प्लिटेड स्पिती व्हॅली. बर. तुम्हाला परत ओके. जावं लागेल. अच्छा. सो मस्ट सी लोकेशन आहे ते. मस्त ही आहे. बर. आणि चंद्रताल लोक मोस्ट प्रॉब्ली जातात तर स्टार गेझिंग या ऍक्टिव्हिटीसाठी जातात. बर. टेंट्स तिथे त्याच्यासाठी त्यांनी बर. नाईट स्टे घेतात. ओ ओ. आणि थोडक्यात चंद्रताल हे नावच त्याच्यावरनं पडलं की तुमचं चंद्राचं जे रिफ्लेक्शन आहे ते लेकवर पडतं. बर. सो अच्छा. तो एक मी एवढं पण clear पाणी- रात्री कोणी जात नाही हा हा. तिथे, पण स्टार गेझिंग साठी मोस्ट प्रॉब्ली फेमस आहे ते, हो, चंद्रताल. बर बर बर. भारतात फार कमी साईट्स आहेत जिथे स्टार गेझिंग येस. करता येतं, त्यातले की. सकाळी तुम्ही जाऊन चंद्रताल लेक बघू शकतो आपण. अच्छा. त्याचं थोडंसं वॉकिंग आहे. बर. ते ऑलमोस्ट म्हटलं तरी तुम्ही 1.5 किलोमीटर एक जाऊन 20-25 मिनिटं लागतात आपल्याला तिथं पोहोचायला. बर. कारण की गाडी एका स्पॉटला थांबते, तिथनं आपल्याला चालत जावं लागतं Okay. थोडं पुढे. ओके ओके. मग तो एक 20-25 मिनिटं तेवढंच चालण्यासारखं आहे. बाकी तुम्हाला जर तुम्ही म्हणलं मगाशी तसं एज फॅक्टरला कुठेही काही एवढा प्रॉब्लेम नाही. येत नाही.
तर आपण तर बोलल्याप्रमाणे कुठलाही एज ग्रुप तिथे जाऊ शकतो. येस. स्टार गेझिंग आय थिंक कुठला एज ग्रुप करूच शकतो. येस. बायकिंग सुद्धा ठीक आहे, बायकिंग आधी ज्येष्ठ नागरिक नाही पण मिडल एज 40-50 एज ग्रुप बायकिंग करू शकतात. ट्रेकिंग रूट्स वगैरे तिथे आहेत भरपूर. ट्रेकिंग भरपूर आहेत. भरपूर एक ट्रेकिंग मला एक म्हणजे माझी विशलिस्ट त्याच्यामध्ये एक ॲड करायची आहे, की मी एक विशलिस्ट ठेवली होती जी मी तुम्हाला म्हटलं बघा, पहिला जो रूट आहे आपला सांगलाहून शिमलाहून सांगला, करेक्ट. तर त्याच्यामध्ये एक पडतो की युलाकुंड म्हणून बर. एक हे आहे ट्रेक. बर. तर तो माझ्या विशलिस्टमध्ये, कारण की तिथे हायेस्ट कृष्णाचं टेम्पल आहे. ओ अच्छा. आणि काय युलाकुंड. युलाकुंड बर. ऑलमोस्ट 2 nights 3 days खूप झाले त्या ट्रेकला. अच्छा. प्रत्येकाच्या वॉकिंगच्या कपॅसिटीवर. ओके. तर तिथे वरती कसं आहे की तुम्ही म्हणजे ते असं पाण्याभोवती आहे पूर्ण, असं लेक टाईप आहे, छोटासा लेक आहे, पाऊंड टाईप, आणि त्याच्यामध्ये ते कृष्णाचं मंदिर आणि बाजूने पूर्ण बर्फ आहे. अरे तर असा तो एक छोटासा ट्रेक आहे तिथे. पण ते ट्रेक आहे, त्याला काय व्हेकलची सोय नाही? प्रॉपर ट्रेक आहे तो. आणि त्याला डिफिकल्ट ट्रेक आहे. डिफिकल्टी लेवल आहे ते त्याला. अच्छा. म्हणजे ॲमेच्युअर कोणी करू शकत नाही, बिगनर कोणी करू शकत. अच्छा. ओके ओके. त्याला हार्डकोर ट्रेकर पाहिजे. हार्डकोर ट्रेकर पाहिजे. जे ट्रेकर ऐकत असेल त्यांना आय थिंक हे माहिती नसेल तर ते जाऊ शकतील इथे. ग्रेट. छान आहे ते. ग्रेट. गुड. म्हणजे आपला ट्रेकिंगवरनं विषय निघाला म्हणून मी जास्त बोललो. नाही नाही बरोबर आहे. तर स्पिती ॲक्च्युली जर तुम्हाला करायचं झालं तर माझं म्हणणं आहे की तुम्ही नेक्स्ट इयरचं बुकिंग आत्तापासूनच करा. कारण की स्पिती हे असं वेगळं डेस्टिनेशन आहे की जे तुम्हाला शिमला मनाली हे म्हणजे कंटाळला असताल तुम्ही त्या डेस्टिनेशनला, तर येस ऑफकोर्स स्पिती हे त्याच्यापेक्षाही वर आणि एक युनिक डेस्टिनेशन आहे. का तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे आत्ता आम्ही व्यवस्थित माहिती दिली तर त्याच्यापेक्षाही अजून छान आहे. प्रत्येक व्ह्यूला, प्रत्येक टर्नला तुम्हाला एक सिनिक व्ह्यू मिळणार त्याच्यापेक्षा. आणि बेस्ट म्हणजे स्पितीचं हे जे आहे तर तुम्ही ऑलमोस्ट सगळी गावं एक हाय ॲल्टिट्यूडमध्ये कवर करता, जिला प्रत्येक खेला खाली तुम्हाला व्हॅली आहे आणि बाय रिव्हर आहेच. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येक रूट पण एक वेगळ्याच त्याच्यामध्ये सिनिक आहे. चंद्रताल तर तुम्ही मस्ट विजिट आहे. हे माझ्याकडनं एक रिकमेंडेशन तुम्हाला लास्टची. आणि येस ऑफकोर्स तुमचं शेवटचं माझे 2 शब्द मी याच्यासाठी संपवतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही बुकिंग जर केलं तर ऑफकोर्स तुम्हालाच त्याचा जास्ती फायदा मिळेल, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला आज एक खूप इंटरेस्टिंग डेस्टिनेशन आम्ही घेऊन आलो होतो, स्पिती व्हॅली. तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल, टिपिकल हिमाचलचा कंटाळा आला असेल, तुम्ही हिमाचलला पूर्वी गेला पण असाल पण तुम्ही हे बघितलं नसेल, तर आवर्जून पुढच्या वर्षी प्लॅन करा. स्नो लेपर्ड तर होणार नाही, पण स्नो लेपर्डच्या एरियात तुम्ही जाऊन येत आहे हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. विंटरमध्ये गेलात कधी इथं स्नो लेपर्ड दिसेलसुद्धा तुम्हाला. पण तुम्हाला ममी बघायची जी भारतात तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. तुम्हाला बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज बघायचे आहेत. कुशल जसं म्हणलं तसं खूप हाय पॉईंटचे अप्रतिम मॉनेस्ट्रीज तिथे आहेत. चंद्रताल लेक जिथे स्टार गेझिंग तुम्हाला करता येतं. हे खूप वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण नॉर्मली भारतात फार कमी ठिकाणी आपल्याला एका ठिकाणीच इन वन टूर आपल्याला करता येतात. तर पुढच्या टूरला नक्की तुम्ही स्पिती व्हॅलीचा विचार करावा. आणि ऑफकोर्स तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट कसा वाटतोय ते आम्हाला जरूर कॉमेंटमध्ये सांगा. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली बायोमध्ये येतीलच. आणि प्लीज आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आम्हाला अजून असे ऑफबीट ठिकाणं तुमच्यासमोर आणता येतील. तुम्हाला कुठलं नवीन डेस्टिनेशन आमच्याकडनं हवं असेल पॉडकास्टमध्ये तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही ते नक्की तुमच्याकरता घेऊन येऊ. धन्यवाद. थँक्यू.